पालघरमध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण आग लागल्याची बातमी समोर येते। या घटनेमध्ये एका कामगाराने त्याचा जीव गमावलाय तर इतर कामगार जखमी झाल्याची बातमी समोर येते। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आग लागली। आगीचा धूर मोठ्या ठिकाणी यावेळी पसरत होता। लगेचच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य देखील सुरू केलं। जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, सध्या त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत। मात्र त्यांची प्रकृती जखमी असल्याचं, ती गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे। अचानक आग लागल्यामुळे नेमकं आगीचं कारण काय आहे हे अजूनही समजलेलं नाहीये। मात्र या कारखान्यामध्ये फटाके बनवले जातात, दरम्यान हे फटाके अवैध पद्धतीने बनवले जात असल्याचा संशय व्यक्त केला जातो। याबद्दलची कोणतीही पुष्टी अजूनही करण्यात आलेली नाही, मात्र असा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकरणात आता प्रशासनाने चौकशीचे आदेश देखील दिले। त्यांनी स्फोटाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून याचं कारण शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं। पोलीस तपास आणि औद्योगिक सुरक्षा विभागाकडून तपास सुरू आहे। दरम्यान या घडलेल्या घटनेमध्ये एका व्यक्तीने त्याचा जीव गमावलाय तर इतर कामगार जखमी आहेत। या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ देखील उडाली।